कृषी केंद्र चालकांचा बेमुदत संपाचा इशारा आहे। एचटीबीटी बियाणांवरील बंदी घालण्याची मागणी करण्यात येते। प्रमुख मागण्यांवर तोडगा निघत नसल्याचा केंद्र चालकांचा इशारा आहे। केंद्र चालकांनी 27 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय। राज्यव्यापी संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, यामुळे वर्तवली जाते। याबाबत कृषी डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित काशीकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। अनेक मागण्या ज्या आहेत ते प्रलंबित आहे आणि त्या मागण्याला घेऊन जे आहे ते शासनाच्या विरोधात एका अर्जाने त्यांनी हा उपोषण पुकारला। आपल्यासोबत अभिजित काशीकर आहेत, जे अध्यक्ष आहेत नागपूर जिल्हा कृषी केंद्र चालकांचे। काय सांगाल, काय एका अर्थाने आपल्या सरकारपुढे मागण्या आहेत? बघा, बऱ्याच वर्षांपासून आपण सरकारकडे काही प्रलंबित मागण्या आहेत, ज्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही 2 दिवसाचा 1 दिवसाचा बंद केलेला आहे, पण त्याच्याने आमचं काही समाधान होत नाही आहे। याच्यात जी प्रमुख मागणी आहे ती एचटीबीटी बियाणे संदर्भातली आहे। ग्रामीण क्षेत्रामध्ये परस्पर बोगस बीटी बियाण्याचा, कपाशी बियाण्याचा पुरवठा सुरू असतो। तो पुरवठा बंद करावा किंवा या बीटी बियाणे एचटीबीटी बियाण्याला परवानगी द्यावी, अशी आम्ही मागच्या 2 वर्षापासून मागणी करतो आहे। पानठेलेवाले, पंचरवाले, किराणावाले हे परस्पर हे माल विकतात। यांच्यावर कुठल्याही प्रकारचा कायद्याचा बंधन नाही आहे किंवा यांना अटकही होत नाही, यांच्यावर FIR होत नाही, झाली तरी ती सुटून जातात। अशा स्थितीमध्ये प्रत्येक वेळेस फक्त छोट्या छोट्या गोष्टींसाठी लायसनधारक कृषी केंद्राला FIR करा, सॅम्पल फेल झाला तर FIR करा, खत तुम्ही बरोबर ठेवलं नाही तर FIR करा, स्टॉक बुक बरोबर मेंटेन FIR करा, हे बरोबर नाही आहे। आमची गव्हर्नमेंटला हीच मागणी आहे की याला सुरळीत करा, मग आमच्याकडून चुका झाल्यास तुम्ही आम्हाला वेठीस धरा, पण या गोष्टींसाठी मात्र वेठीस धरू नये। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।